फुलिया, माझ्या पोरांना जाऊ दे. त्यांना नको थांबवूस. नाही, याला कुठं जाऊ नाही देणार आम्ही. ऐकायला नाही आलं तुम्हाला की बाबांनी काय सांगितलं? भीम भाऊ आणि रमाचा रस्ता सोडा, जाऊ दे त्यांना. भीम, अभय आणि निर्मलाचे खुनी झालो आम्ही, खुनी. अभय आणि निर्मलाचे आम्ही खुनी झालो. बरोबर बोलते फुलिया ताई, खुनी झालो, खुनी. भीम, अभय आणि निर्मलाला जगण्याची इतकी आस दिली की त्यांचं जीवनच संपलं. रमा, मी वाचलं होतं की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि सभ्यता ही त्याची ओळख आहे. आज हाच सभ्य सामाजिक प्राणी कट्टर धार्मिक रूढींसाठी राक्षस बनलाय. मला तर हा विचार करून हे चित्र वाटते की त्यांना थोडी पण दया नाही आली का? बाकी लोकांचं तर सोडा, नरोत्तम जोशी त्यांची तर सख्खी बहीण होती ना ती. तरी पण त्यांना काय नाही वाटलं. आपलं नातं तर त्यांच्या बरोबर थोडे दिवसांचं होतं. तरी पण आपल्याला एवढं दुःख होतंय. असं वाटतंय जसं कुणी आपलं होतं आणि त्यांना मारून टाकले. विधि का मान विधान, विधि का मान विधान ओ बंदे, विधि का मान विधान, विधि का मान विधान ओ बंदे, विधि का मान विधान. पृथ्वी वायु जल और अग्नि दाता के वरदान, है सबका अधिकार समान. विधि का मान विधान ओ बंदे, विधि का मान विधान, विधि का मान विधान ओ बंदे, विधि का मान विधान. मित्रांनो, ही हर्ष उल्हासाची वेळ आहे, आनंदाची वेळ आहे. तुम्ही लोकांनी जे महान कार्य केलं आहे ते विसरण्यायोग्य नाही. लक्षात ठेवा, तुम्हा लोकांच्या या बलिदानाला शतकानुशतके लक्षात ठेवलं जाईल. हो हो, नक्कीच लक्षात ठेवलं जाईल. निर्मला, माझी मुलगी, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून.
मारून टाकलं मी तुला, मारून टाकलं. जोशी कुटुंबाला आपला समाज सदैव सन्मानानेच पुजेल की यांनी आपल्या मान्यतांसाठी किती मोठं बलिदान दिलं आहे. तुम्ही लोक विचार करा की स्वतःच्या बहिणीला, स्वतःच्या मुलीला मान्यता टिकवण्यासाठी मारून टाकणं एखादी छोटी गोष्ट आहे का? धन्य आहात तुम्ही लोक. प्रचंड देवजी आणि नरोत्तम जोशीजी, आपण दोघी आमचे आदर्श आहात आणि तुम्हा दोघांचा नेहमीच जय जयकार होत राहणार. अरे नुसते पाहताय काय? या मिठाई खा आणि सरबत ही प्या. खूप छान सरबत आहे. या या. कब जग ये बदलेगा मालिक, कब जग ये बदलेगा। गिरता उठता अपनी नजर से बंदा कब संभलेगा। छोटे बड़े तेरी सृष्टि में कब होंगे एक समान। विधि कमान विधान ओ बंदे, विधि कमान विधान। विधि कमान विधान ओ बंदे, विधि कमान विधान। किती किती वेळ समजावलं मी अभयला, किती वेळ समजावलं की समाजाच्या विरुद्ध जाऊ नकोस, नको जाऊस, पण त्याने माझं ऐकलंच नाही. आणि बघ काय झालं. खूप शूर होता माझा अभय, जो अशा समाजाशी झगडला. आता त्याला असं दूषण लावून त्याच्या शौर्याला कमी लेखू नका. माझं. शांत राहा, बस आता. चल चल आतमध्ये चल. रात्र झाली, कधीपर्यंत बसून राहणार? चल आतमध्ये चल. कोणासाठी घरात जायचं? कोणासाठी? कोण आहे आता आपल्या या जगात? कोणासाठी घरात जाऊ? माझा मुलगा, माझा मुलगा. शांत हो. आम्ही समाजातले दुःखाच्या या प्रसंगी तुमच्या सोबत आहोत. तसं तर चूक तुम्हा दोघांचीच आहे की तुम्ही आमची साथ दिली नाही. पण आता अभय या जगात राहिला नाही, त्यामुळे आम्ही तुमच्या चुकीसाठी क्षमा करत आहोत आणि तुम्हाला सन्मानाने समाजात स्वीकार करत आहोत. रीत बदलनी होगी हमको, रीत बदलनी होगी। हार के अर्थ समझ कर हमको जीत बदलनी होगी। धर्म के नाम पे धर्म न ले अब एक दूजे की जान। विधि कमान विधान ओ बंदे, विधि कमान विधान। विधि कमान विधान ओ बंदे, विधि कमान विधान। विधि कमान विधान ओ बंदे। अहो बस करा. केव्हापासून गात आहात? ऐकतंय का कोणी? कोणी आहे का बाहेर? कोणी ऐकायलाच नाहीये आणि हे आपले गातच आहेत. काय वाटतं तुम्हाला की असं भजन गाऊन, गाणं गाऊन तुमचं दुःख कमी होईल? खरं बदलणार नाहीये. हे ढोंग बंद करा गाण्याचं. सुखाने 2 घास पण खाऊ देत नाही. बोल जिजाबाई, बोल. तुला जे बोलायचंय बोल. आज मी काहीच बोलणार नाहीये, कारण तुझ्याशी वाद घालण्याची माझ्यात हिंमतच नाहीये. चांगली गोष्ट आहे. चला आपण जेवण घेऊया. गातायत.
आपल्या सगळ्यांचं अपयश आहे हे. आपण कायद्याचं रक्षण करणारे पण अभय आणि निर्मलाला नाही वाचू शकलो. आपलं सगळं माहित आहे हे कोणी केलं, कसं केलं, पण आपण काहीच करू शकत नाही कारण आपल्याकडे कोणताच पुरावा नाहीये. सर मग पुरावे गोळा करूया आणि मग त्यांना शिक्षा देऊया. असं त्यांना सोडू शकत नाही. नो 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 नो, असं तर नाही सोडणार मी प्रचंड देव आणि नरोत्तम जोशीला. असं नाही सोडणार. बाबा बाबा तुम्ही त्यांना कुठे पाहिलं का? नाही ग, असं देतच कुठेतरी. नाही बाबा, मी बाहेर बी बघितलं, बाहेर बी नाही येत ते. बाहेर नाहीये. मग मी चाळीच्या बाहेर बघून येते. मीरा, मी पण बघून येतो. हो. कुठे गेलाय तो? कुठं? हा, चाय कोण पिणार? नव्हता प्यायचा तर सांगायचं होतं ना की चाय पत्ती, साखर, दूध फुकट नाहीयेत. आई तुम्ही असं बोलताय की जस काय बाबांना माहित होतं त्यांना भीमभाऊला शोधायला जायचंय. लक्ष्मी, आजकाल तुझं तोंड जरा जास्तच चालतंय. बोलतेस तर अशी जशी जिजाबाई तुझी सासू नाही, तू जिजाबाईची सासू आहेस. नाही नाही, असं नाही. पण एक सांगू का तुम्हाला, वाईट नका वाटून घेऊ. तुम्ही ना तेलासारखे आहेत. थोडीशी ठिणगी दिसली नाही का त्याला भडकावून आग लावायला बघतात. माझ्या बहिणीशी नीट बोलायचं. का तुझी वहिनी कुठली गव्हर्नर आहे का? आधी त्यांना सांग ना नीट बोलायला. तुम्हाला बोलले का मी? जिजाबाई शांत हो बरं. या समद्यांनी सुनांची तोंड इतकी मोठी बनवून ठेवली आहेत, शिवायला तर वेळ लागणारच ना. दादा दादा, रमा इतकी समर्थ आणि समजूतदार आहे की ती भीमला कुठून ना कुठून शोधून आणेलच. तू काळजी करू नकोस. दोघं भाऊ बहिणीला जे नाटक करायचं ते करा. चाय प्यायची असेल तर प्या, नाही तर नाल्यात टाका. रमा, कुठे चाललीस पोरी इतक्या घाईघाईत? मावशी ते घरात नाहीयेत, मी त्यांना शोधायला चालले. नंतर भेटते. हा, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं खूप मारलं त्यांनी. शरणं आपल्याच भावाने, आपल्याच वडिलांनी गच्छामि. इतके घाव दिले की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. भीमची तऱ्हाच न्यारी आहे. लढणं, हारणं, जिंकण्याचा आनंद साजरा करणं आणि हारण्याचं दुःख करणं समजत शिकलाय. इतकंच नाही, जर भीमरावाने काही गुन्हा जरी केला ना तर त्या अपराधाचं ओझ पचून तो मोकळा पण होईल. पण तुम्ही सगळ्या भीम तर नाही आहात. त्या अपराधाच्या ओझ्यानं मनातल्या मनात गुदमरून मरणार.
बरोबर बोलतोय हितेश भाऊ. मी तर हा विचार करून भीमची साथ दिली की निर्मलाचं लग्न होईल, एखाद्याचा संसार होईल, आनंदाने राहतील. पण मला काय माहित होतं की त्यांचं जीवच जाईल. मी तर या अपराधी भावनेने जिवंतपणेच मरून जाईल. माझ्यामध्ये इतकी शक्ती नाहीये की जीवनाच्या संघर्षातच या जय पराभव अपराधी भावना यांचं ओझं घेऊन जगू शकेल. भीमचं कसं आहे की खरं आहे त्याच्या बरोबर, चुकीचं आहे त्याच्या बरोबर. मी का खऱ्याचं खरं आणि चुकीचं बरोबर करू? आणि मी कोण आहे कोणाचं आयुष्य घडवायला किंवा बिघडवायला? त्यामुळं मी तर भीमची साथ देणार नाहीये. आता बाकी तुम्ही सगळ्यांनी आपलं आपलं ठरवा. अगदी खरं बोलतेस फुलिया ताई तू. हो, तुमच्या लक्षात तर आलं. पण हे सगळं भीमला पण सांगावं लागेल ना. असं आपसात ठरवून मनात ठेवून त्याला कसं माहित होणार? भीमला ही गोष्ट सांगावी लागल. हा तर जिजाबाई, ती एक काम कर, या सगळ्यांना घेऊन भीमाकडे जा आणि मग या सगळ्या सांगतील भीमाला. जा. चल फुलिया, या गोष्टीचं प्रतिनिधित्व तू करशील. चल चल जिजाबाई. बुद्धं शरणं गच्छामि. आपल्याच भावानी, आपल्याच वडिलांनी मी जीव नाही वाचवू शकलो, अभयजींचा आणि निर्मलाजींचा. मी जीव नाही वाचवू शकलो. मी नाही वाचवू शकलो जीव. माझ्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे जीव गेला त्यांचा. मी नाही वाचवू शकलो त्यांना. नाही वाचवू शकलो. मी नाही काय काय करताय तुम्ही हे? हा, जर लागलं असतं तर? आणि असं करून काय मिळणार? ते परत येणार आहेत का? नाही ना. तर मग काय करू मी रमा? मी काय करू? खूप अस्वस्थ झालोय मी. सारखं ते अभयजी, निर्मलाजी डोळ्यांसमोर येत आहेत. काय करू मी? तुम्ही शांत व्हा. मला बी समजत नाहीये की काय करायला पाहिजे. बस एवढंच सांगू शकते का आता आपल्याला धीर धरावा लागेल. पण धैर्यच तर नाहीये तुमच्या जवळ. खूप धैर्यानं विचार करावा लागणार आणि निर्णय घ्यावा लागणार की आता तुम्ही दोघं काय करणार आहात. जसं आतापर्यंत दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करून त्यांचं आयुष्य अडचणीत टाकत आला, तेच करत राहणार आहात का? की दुसऱ्या तऱ्हेने पण विचार करणार आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं सोडून त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीनं जगू देणार? आणि हे नाटक बिटक बंद करा. इतकं रक्त नाहीये तुमच्या शरीरात की दुसऱ्यांचं रक्त घालवून त्यावर दुःख करत बसाल. आणि भीम आता दुःख करून काय होणार आहे? कारण आता ना अभय परत येणार आणि ना निर्मला. भीम, ते परत येतील किंवा न येतील, तुमचं काय आहे? तुम्ही का रमा आणि भीमच्या मागे लागलाय? जा इथून, सोडा त्यांना एकटं. हो, एकटं सोडायला आलोय त्यांना. काही हौस नाहीये त्यांच्या सोबत राहायची. फुलिया, जे आपण ठरवलंय ते सांगून टाक. दुसरी कामं पण आहेत आपल्याला. हे बघा भीम, रमा, आम्ही सर्वांनी आपसात यावर खूप विचार केला आणि आम्ही शेवटी हा निर्णय घेतलाय की आतापासून तुम्ही दोघं काहीही करा, बरोबर करा, चुकीचं करा, जे मनात वाटेल ते करा, पण आम्ही आता तुमची साथ नाही देणार. चल जिजाबाई.